Good morning, friends. Today we are going to see an activity from 10th standard 3.5, The Alchemy of Nature. The Alchemy of Nature म्हणजे निसर्गाची किमिया किंवा निसर्गाचा चमत्कार. याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी वॉर्मिंग अप म्हणजे उजळणी. वॉर्मिंग अपमध्ये आपल्याला चिटचॅट ही ॲक्टिव्हिटी बघायची आहे. चिटचॅट म्हणजे गप्पा मारणं, गप्पा टप्पा करणं. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी डिवाइड द क्लास इंटू 5 ग्रुप्स. वर्गाचं रूपांतर 5 ग्रुपमध्ये करा, 5 गटांमध्ये करा. डिस्कस इन द ग्रुप फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील ग्रुप मध्ये हे प्रश्न, खाली दिलेले प्रश्न त्याची चर्चा करा. गिव्ह 1 क्वेश्चन टू ईच ग्रुप. प्रत्येक ग्रुपला, प्रत्येक गटाला एक प्रश्न द्या. आता मी प्रश्न कोणते आहेत किंवा चर्चेचे विषय कोणते आहेत ते वाचतोय. ए क्वेश्चन और ए पॉइंट, सीड रिजर्मिनेट फ्रॉम अनदर सीड. सीड्स रिजर्मिनेट फ्रॉम अनदर सीड म्हणजे बिया एका बियापासून दुसऱ्या बिया निर्माण होतात, त्यांना नवजीवन मिळतं. प्लांट्स and flowers wilt and become one with earth. झाडझुडपं किंवा फुलं कोमेजून जातात आणि मातीबरोबर एक होतात. कॅक्टी थ्राइव्ह इन डेझर्ट रिजन. निवडुंग वाळवंटामध्ये त्याचं जोमानं वाढतं किंवा त्याची वाढ होते. बेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग. उजाड निसर्ग त्याचं रूपांतर वसंत ऋतूमध्ये हिरवेगार स्वरूपात होतं, हिरवागार निसर्ग होतो. आणि शेवटचं कॅटरपिलर टर्न्स इंटू बटरफ्लाय. सुरवंटाचं रूपांतर बटरफ्लायमध्ये किंवा फुलपाखरामध्ये होते. ईच ग्रुप विल प्रेझेंट द डिस्कशन इन फ्रंट ऑफ द क्लास. प्रत्येक ग्रुप आपलं प्रेझेंटेशन, आपलं सादरीकरण वर्गाच्या समोर सादर करेल. आता आपण एक एक त्यातला पॉइंट बघूया. सीड्स रिजर्मिनेट फ्रॉम अनदर सीड म्हणजे एका बियापासून अनेक बिया तयार होतात, अनेक बिया निर्माण होतात. म्हणजे इथं आपल्याला नवजीवन निर्माण कसं होतं बियापासून. बिया ज्या वेळेला रुजल्या जातात त्यावेळेला बिया रुजवल्यानंतर त्या बियांपासून पीक येतं आणि त्याच्यापासून आपल्याला बिया मिळतात. त्या बिया पुन्हा आपण रुजवल्यानंतर पुन्हा नवीन बिया मिळतात. अशा प्रकारची ही क्रिया अव्ययपणे निसर्गामध्ये चालू असते. इट इज अ काइंड ऑफ अल्केमी, इट इज अ काइंड ऑफ वंडर. ही निसर्गाची किमिया आहे किंवा हा निसर्गाचा चमत्कारच आहे. प्लांट्स, फ्लावर्स, विल्ट. झाडझुडपं किंवा वनस्पती किंवा फुलं कोमेजून जातात. अँड बिकम वन विथ अर्थ आणि मातीशी एक होतात. म्हणजेच मातीतून निर्माण होऊन पुन्हा झाडझुडपं मातीतच जातात. दिस इज अ काइंड ऑफ वंडर. ही एक निसर्गाचीच किमिया आहे किंवा चमत्कार आहे. कॅक्टी थ्राइव्ह इन द डेझर्ट रिजन. निवडुंग वाळवंटातच वाढतो, जोमाने वाढतो. निवडुंग ही अशी वनस्पती आहे ज्याला वाढायला कमी पाणी लागतं आणि वाळवंटामध्ये पाणी अतिशय दुर्मिळ असतं. तरीसुद्धा निवडुंग वाळवंटामध्ये वाढतो आणि त्यामुळं तिथंच तो जोमानं वाढतो. त्याला पाण्याची कमी गरज भासते. ही एक निसर्गाचीच किमिया आहे. इट इज अ काइंड ऑफ वंडर. बेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग. वसंत ऋतूमध्ये उजाड असणारा निसर्ग हिरवागार होतो. इट इज अ काइंड ऑफ वंडर, इट इज अ काइंड ऑफ अल्केमी. ही सुद्धा एक निसर्गाचीच किमिया आहे. अँड कॅटरपिलर टर्न्स इंटू बटरफ्लाय. आणि सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरामध्ये होतं. इट इज अ काइंड ऑफ वंडर, इट इज अ काइंड ऑफ अल्केमी. दिस काइंड ऑफ वंडर्स वी कॅन फाइंड इन टू द नेचर. आपल्याला अशा प्रकारचे वंडर्स, अशा प्रकारच्या अल्केमी आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात.
आता चिटचॅटमधील दुसरी ॲक्टिव्हिटी, रोल ऑफ नेचर. डिस्कस इन पेअर द रोल प्लेड बाय नेचर अँड कम्प्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम आपल्याला पूर्ण करायला सांगितलेले आहे. रोल ऑफ नेचर, निसर्गाची भूमिका. द फर्स्ट रोल ऑफ नेचर इज, पहिली निसर्गाची भूमिका अशी आहे, क्रिएटर. तो क्रिएटर आहे. देन ही इज आवर सपोर्टर. देन ही इज आवर सेवर. देन ही इज आवर प्रोव्हायडर. देन ही इज आवर टीचर. दिस इज द रोल प्लेड बाय नेचर. देन नेचर द बेस्ट टीचर. नंतर निसर्ग एक चांगला शिक्षक, चांगला गुरु, एक उत्कृष्ट गुरु. याच्या ही वेब डायग्राम आपल्याला पूर्ण करायचं आहे. निसर्ग, नेचर टीचेस अस, कमांड्स अस, मोटिवेट्स अस, इन्स्पायर्स अस, फुलफिल्स आवर विशेष. नेचर विस्पर्स, नेचर नर्चर्स अँड नेचर सूज. म्हणजे निसर्ग आपल्याला शिकवतो, आपल्याला आज्ञा करतो, आपल्याला प्रेरणा देतो, आपल्या इच्छा पूर्ण करतो, आपल्याशी हितकुश असतो, आपलं सांत्वन करतो आणि आपली वाढ सुद्धा निसर्गात झालेली आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, लुक ॲट द फॉलोइंग थिंग्स, डिस्कस विथ युअर फ्रेंड व्हॉट वी लर्न फ्रॉम देम. खालील गोष्टींकडे पहा आणि चर्चा करा तुमच्या मित्राबरोबर. त्या गोष्टींपासून आपण काय शिकतो. बी, मधमाशीपासून आपण काय शिकतो. टीमवर्क अँड हार्डवर्क. मधमाशीपासून आपण टीमवर्क आणि हार्डवर्क शिकतो, कष्ट आणि सांघिक वृत्ती शिकतो. अँड ईगल, गरुडापासून काय शिकतो. स्ट्रॉंग विजन, एक असं स्ट्रॉंग असणारं विजन, दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते. अ क्रीपर, एका वेलीपासून आपल्याला काय पाहायला मिळतं, काय शिकायला मिळतं. प्रिझर्वरन्स म्हणजे चिकाटी, जिद्द. देन द रिव्हर, नदीपासून आपल्याला काय शिकायला मिळतं. इट गोज विथ फ्लो, फेसेस ऑल कॅलॅमिटीज. सर्व अडचणींना किंवा अडथळ्यांना तोंड देत ती पुढं पुढं वाहत राहते, सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेते. देन द रेनफॉल म्हणजेच पाऊस. डेडिकेशन, त्याच्यामध्ये समर्पण वृत्ती आपल्याला दिसून येते. अँड लास्ट वन इज सन, सूर्य. लाईट अप द लाईव्ह ऑफ अदर, इतरांना प्रकाशमान करतो, इतरांना जीवन देतो. अशा प्रकारे या गोष्टींपासून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळतात. आता ॲक्च्युअल त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. सुरुवातीला काही ओळी दिलेल्या आहेत कवितेच्या. विल्यम ब्लेक नावाचे एक प्रसिद्ध कवी आहेत. या कवींच्या 4 ओळी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. द अल्केमी ऑफ नेचर, टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. एका वाळूच्या कणामध्ये विश्वाचं दर्शन होतं. अँड हिवन इन द वाईल्ड फ्लावर, एका रानटी फुलामध्ये स्वर्ग आहे असं वाटतं. होल्ड इन्फिनिटी इन द पॉम ऑफ युअर हँड, इवल्याशा असणाऱ्या हाताच्या तळव्यावरती अमर्याद अशी ती असणारी आपली मूठ वाटते किंवा तळवा वाटतो. अँड इटर्निटी इन द आवर, आणि 1 तास आपल्याला शाश्वत वाटतो. अशा प्रकारे निसर्गाचीच किमिया, अल्केमी आपल्याला याच्यातून दिसून येते. आता ॲक्च्युअल पार्ट आपल्याला पाहायचा आहे. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. आपण सहज प्रवृत्तीनं बाहेर पडतो. अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग, आणि निसर्गामध्ये एक रिलॅक्सिंग करण्यासाठी, आराम घेण्यासाठी मार्ग शोधतो. अँड एनहॅन्सिंग आवर वेलबिंग, आणि आपलं जीवन आहे ते चांगल्या पद्धतीनं करतो. नेचर सूथ्स अँड नर्चर्स, निसर्ग आपल्याला सांत्वन करतो आणि आपली चांगल्या प्रकारे वाढ करतो, आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स, नेचर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो आणि आपल्याला प्रेरणा देतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स, नेचर आपल्याशी हितगुज करतो, त्याचबरोबर आपल्याला आज्ञासुद्धा देतो. आर यू लिसनिंग
तुम्ही या निसर्गाच्या कधी गोष्टी ऐकलेल्या आहेत का, अशा लेखिका आपल्याला प्रश्न विचारतात. वेन आय डू इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ऑ. ज्यावेळेला मी हे करते, हे ऐकते, त्यावेळेला मी पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन जाते, असं लेखिका म्हणतात. देन वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आमच्या बागेमध्ये एक जास्वंदीचं झुडूप आहे, एक जास्वंदीचं झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. दर 15 आठवड्याला त्याच्यावरती एक फूल उमलतं, मोठं, अतिशय तेजस्वी आणि मृदू. थ्रू द डे इट स्माइल्स विथ सन अँड डान्सेस विथ विंड. दिवसभर ते सूर्याच्या प्रकाशामध्ये स्मितहास्य करत असतं आणि वाऱ्यावरती डोलत असतं. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस, परंतु जशी संध्याकाळ जवळ येते, इट स्टार्ट्स विल्टिंग. ते कोमेजायला सुरुवात होते. विल्टिंग म्हणजे कोमेजून जाणं. विल्ट म्हणजे कोमेजणं. इट स्टार्ट विल्टिंग. ते हळूहळू कोमेजायला सुरुवात होतं. अँड देन मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. आणि त्यानंतर सकाळ झाल्यानंतर ते पूर्णपणे कोरडं पडून जातं, पूर्णपणे सुकून जातं. बाय द इव्हिनिंग इट फॉल्स. संध्याकाळपर्यंत ते पडतं. अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि पुन्हा मातीशी एक होतं. इट इज अ काइंड ऑफ नेचर्स अल्केमी. ही एक निसर्गाची कमियाच आहे. इट इज अ काइंड ऑफ वंडर. हे एक निसर्गाचा चमत्कारच आहे. द फ्लावर्स कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. या फुलाला एक दिवसच फक्त जीवन मिळतं. येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. तरीसुद्धा ते अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आपलं आयुष्य जगतं. व्हॉट वी टू लिव्ड आवर लाईफ हावेवर शॉर्ट इट्स फुलेस्ट. आपण जरी आपलं जीवन छोटं असलं तरीसुद्धा ते अशा पद्धतीनं जगलं तर किती चांगलं होईल, किती बरं होईल, असं लेखिका म्हणते. वी वेंट to a rocky beach and saw the spread of majestic ocean and rocks alongside, carved, sculpted and shaped by the water. आम्ही एका खडकाळ असणाऱ्या सागरी किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर गेलो की जिथं एक अथांग सागर, निळा असा सागर पसरलेला होता. आजूबाजूला त्याच्या खडक होते आणि त्या खडकांना वेगवेगळे आकार आलेला होता. शिल्पांप्रमाणे वाटत होतं ते. आणि पाण्यामुळं त्याला तसे ते आकार प्राप्त झालेले होते. वॉटर इज सो जंटल अँड रॉक इज हार्ड. पाणी अतिशय मृदू असतं आणि खडक हा अतिशय कठीण असतो. येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे. तरीसुद्धा दर दिवशी पाणी त्याच्यावरून वाहत राहतं. फॉर इयर्स, वर्षानुवर्ष. अँड द रॉक गिव्ज इन. आणि दगड त्याच्याप्रमाणे आपला आकार बदलत राहतो. इट टेक्स द शेप दॅट वॉटर कमांड्स. वॉटर ज्या पद्धतीनं आज्ञा करतं त्या पद्धतीनं तो त्याचा आकार घेतो. आवर प्रॉब्लेम्स आर सो क्लॉजल. आपल्या समस्या खूप मोठ्या आहेत. अँड वी आर सो स्मॉल. आणि आपण खूप लहान आहोत. ॲट वी परसिस्ट. तरीसुद्धा आपण जिद्दीनं पुढे गेलं पाहिजे, समस्यांवरती मात केली पाहिजे. देन वी saw small bits of gas peeping through the small cracks in a concrete pavement. एका सिमेंटच्या रस्त्यामधून एक गवताचं पातळ बाहेर डोकावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इट लेफ्ट अस थिंकिंग. त्यामुळं आपल्याला विचार करायला भाग पडतं. हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लूक. किती अशक्य वाटणारी ही गोष्ट आहे. देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. तरीसुद्धा एक आशा आहे, एक नवीन आशा आहे. त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं. वी सॉ अ ट्री बेअर ऑल लीव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स. थंडीच्या महिन्यामध्ये आपल्याला झाडे उजाड झालेली दिसतात
निष्पर्ण झालेली दिसतात. वी थॉट दिस चॅप्टर वॉज ओव्हर. आपल्याला वाटतं की आता त्याचा भाग संपला, आता त्याचं आयुष्य संपलं. बट 3 months पास्ड. परंतु 3 महिने निघून जातात. स्प्रिंग सेट इन. वसंत ऋतू येतो. अँड द ट्री वॉज बॅक इन टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. आणि पुन्हा झाड त्याच्या मॅजेस्टीमध्ये, त्याच्या दिमाखामध्ये पुन्हा तसं उभा राहतं. फुल ऑफ लिव्स. त्याला भरपूर पानं येतात. अँड फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. आणि त्याच्यावरती फुलं येतात, पक्षी बसतात आणि त्याला एक वेगळं जीवन प्राप्त होतं. अशा प्रकारे आज आपण अल्केमी ऑफ नेचर या लेसनचा काही भाग पाहिलेला आहे. आता पुढच्या तासाला आपण त्याचा राहिलेला भाग पाहणार आहोत. आता आपण इथं थांबतोय.